श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. मागच्या प्रवचनामध्ये आपण भगवंताचे 22 अवतार प्रमुख जे आहेत ते पाहिले. परंतु ज्याप्रमाणे एखाद्या तलावामध्ये असंख्य लाटा निर्माण होतात किंवा समुद्रातून ज्याप्रमाणे असंख्य लाटा किनाऱ्यावर येऊन आदळतात, त्याप्रमाणे भगवंताचे असंख्य अवतार झालेले आहेत. अनेक ऋषीमुनी, मनु, देव, प्रजापती, मनूंचे पुत्र आणि जे कुणी या जगामध्ये महान आहेत, शक्तिशाली आहेत, पराक्रमी आहेत, सामर्थ्यवान आहेत, ज्ञानी आहेत, संत पदाला पोहोचलेले आहेत, हे सर्व भगवंताचेच अंश अवतार आहेत. यांना आपण अंश अवतार म्हणतो, कला अवतार म्हणतो. परंतु भगवान गोपाल श्रीकृष्ण हेच स्वतः भगवंत आहेत. आणि हे सर्व अवतार आपण पाहिले. आता या स्थूल रूपाच्या पलीकडे भगवंताचं एक सूक्ष्म आणि अव्यक्त असणारं रूप आहे, ज्याला आकार नाही, ज्याला पाहता येत नाही, जे दिसत नाही, ज्याला ऐकता येत नाही, असं भगवंताचं सूक्ष्म शरीर असतं. आणि या सूक्ष्म शरीरामध्ये जेव्हा भगवंताच्या आत्म्याचा प्रवेश होतो तेव्हा त्याला जीव असं म्हणतात. आणि असे अनेक जीव भगवंताने निर्माण केलेले आहेत. तुम्ही आम्ही सुद्धा हे भगवंताचेच अंश रूप असणारे जीव आहोत. म्हणून आपण सुद्धा सर्वजण भगवंताचेच जीव आहोत, अवतार आहोत. या जीवांचा मात्र वारंवार जन्म होतो. ज्या वेळेला परमेश्वराची माया नाहीशी होते त्यावेळेला हा जीव परमानंद स्वरूप होतो आणि आपल्या मूळ स्वरूपामध्ये स्थिर होतो. आणि मग त्या जीवाला पुन्हा जन्ममृत्यू प्राप्त होत नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी हा प्रयत्न करायचा आहे की हे मायारूपी जे आवरण आपल्याबरोबर आहे त्या आवरणाचा भेद करायचा आहे, मायेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे, मायातीत होण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मायातीत होणं म्हणजेच भगवंत होणं, म्हणजेच भगवंताचं मूळ रूपामध्ये जाणं आणि म्हणजेच भगवंतामध्ये स्थिर होणं. आणि एकदा का आपल्याला हे जमलं की मग पुन्हा या जीवाला जन्म घ्यावा लागत नाही. आणि जन्म नाही म्हणून मृत्यू नाही, म्हणून आपली जन्ममृत्यूच्या या चक्रातून सुटका होते. भगवंताच्या या लीला अतर्क्य आहेत, अफाट आहेत. आणि या सर्व अवतारांचं आता आपण भागवतामध्ये निरनिराळ्या कथांच्या माध्यमातून या सगळ्या अवतारांचं कार्य आपण पाहणार आहोत. भगवंतच आपल्या लीलेने या सृष्टीची निर्मिती करतात, पालनपोषण करतात आणि संहार करतात. परंतु हे सर्व करून सुद्धा भगवंत त्यापासून अलिप्त असतात. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं हे भगवंताचं स्वरूप असतं. करणारे तेच आहेत, परंतु भगवंत काहीच करत नाहीत असं आपण म्हणतो. आणि करते पण मायेकडे आपण सोपवतो. ही माया जी आहे तीच सगळं काही घडवते असं आपण म्हणतो. म्हणून भगवंतच आपल्या या लीलेने या सगळ्या गोष्टी घडवून आणतात, परंतु त्यामध्ये आसक्त होत नाही. सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या, जीवांच्या अंतरंगामध्ये गुप्तपणे राहतात आणि अलिप्तपणे नाही का दुरून पाहण्याचं काम करतात. प्रत्येक प्राण्याच्या, प्रत्येक जीवाच्या मनामध्ये राहून, अंतःकरणामध्ये राहून ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आणि मनाचं नियंत्रण करून
भगवंतच हे विषय सुख भोगत असतात, त्याचं ग्रहण करत असतात, परंतु कुठेही ते लिप्त होत नाहीत, आसक्त होत नाहीत. म्हणून देहामध्ये राहून सुद्धा ते अलिप्त असतात आणि साक्षी भावाने ते आपल्या या जीवाच्या हालचाली पाहत असतात, नियंत्रण करत असतात, निरीक्षण करत असतात. असे हे भगवंत. भगवान वेद व्यासांनी हे वेद तुल्य असणारं, भगवत चरित्राने परिपूर्ण असणारं हे भागवत नावाचं पुराण लिहिलं. त्यांनी आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी आपल्याच मुलाला, आपल्याच पुत्राला, शुकदेवांना हे सर्वात अगोदर सांगितलं. शुकदेवांनी हेच भागवत पुराण महाराज परीक्षितांना ऐकवलं आणि परीक्षिताला हे ऐकवत असताना अनेक ऋषीमुनी ज्या वेळेला राजा परीक्षित हे शुकदेवांकडून भागवत कथा ऐकत होता, त्यावेळेला अनेक श्रेष्ठ ऋषी मुनींच्या समवेत मीही तिथे बसलो होतो असं सूत महामुनी हे त्या शौनकादिक ऋषींना सांगतायत. आणि अशा प्रकारे मी शुकाचार्यांच्या मुखातून ही परमपवित्र करणारी भागवत कथा ऐकली आणि ज्याप्रमाणे, ज्या पद्धतीने माझ्या बुद्धीने जसे आणि जितके मी ग्रहण केले आणि ज्याप्रमाणे माझं अध्ययन झालं, त्याप्रमाणे मी माझ्या कुवतीनुसार आपल्याला हे भागवत पुराण सांगतो आहे, असं सूत शौनकादिक ऋषींना सांगतात. सूतांचे हे असे उद्गार ऐकून शौनकादिक ऋषी जे समोर बसले होते, त्यापैकी शौनक ऋषी यांनी सूतांची प्रशंसा केली, त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना म्हटलं की वक्त्यांमध्ये श्रेष्ठ असणारे आपण सूत महोदय, जी कथा आपण शुकाचार्यांच्या मुखातून ऐकली ती परमपावन कथा आम्हाला सांगावी. ती कुठे झाली होती, कोणत्या हेतूने झाली होती आणि व्यासमुनींनी कोणाच्या प्रेरणेमुळे ही भागवत कथा लिहिली तेही सांगा. शुकाचार्यांचं तप सामर्थ्य, तेज हे महान होतं. सर्वांमध्ये समदृष्टी असणारे, आप पर भाव रहित असणारे आणि संसार निद्रेतून जागे झालेले आणि नेहमी परमात्म्यामध्ये स्थित असणारे हे जे शुकदेव आहेत, ते वेड्यासारखे वागतात, भासतात, नाही का? हे शुकाचार्य आपलं मूळ स्वरूप लोकांना कळू नये म्हणून ते वेड्यासारखं विक्षिप्तपणे वागत असतात. एकदा संन्यास घेण्यासाठी म्हणून ते वनामध्ये निघालेले असताना त्याच्या पाठोपाठ त्याचे पिता व्यासमुनीसुद्धा जाऊ लागले होते. त्यावेळेला काही स्त्रिया सरोवरामध्ये स्नान करत होत्या आणि त्या नग्नावस्थेमध्ये होत्या. शुकाचार्यांना पाहून सुद्धा त्या लाजल्या नाहीत किंवा त्यांनी आपलं अंग झाकूनही घेतलं नाही आणि कुठल्याही प्रकारची वस्त्रे ही आडोसा म्हणून आपल्या अंगावर धारणही केली नाही. परंतु मागाहून नंतर थोड्या वेळाने आलेले व्यास मात्र पाहून त्या स्त्रिया लाजल्या आणि त्यांनी आपली अंग झाकून घेतली, अंगावर वस्त्र धारण केले. हे दृश्य पाहून
व्यासांना मोठं आश्चर्य वाटलं. व्यास म्हणाले, हे मुलींनो, माझा तरुण मुलगा शुक हा स्वतः विक्षिप्त आहे, वेड्यासारखा वागतो आणि तो नग्न होऊन आपल्या समोरून गेला, तरीसुद्धा तुम्ही लाजला नाहीत. आणि मी म्हातारा असताना, अंगावर कपडे धारण केलेले असताना, असं असून देखील मी आल्यानंतर मात्र तुम्ही लाजलात. याचं काय बरे कारण असावं? असा व्यासांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्या स्त्रिया म्हणाल्या, हे मुनिश्रेष्ठ हो, आपण जरी आपल्या पुत्रापेक्षा श्रेष्ठ असलात तरीसुद्धा तुमच्या दृष्टीमध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद अजून आहे, आणि जो आपल्या पुत्राच्या दृष्टीमध्ये नाही. शुकाचार्य जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या दृष्टीमध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदच नव्हता. त्यामुळे आम्ही लाजलो नाही. आणि आपण जेव्हा आलात तेव्हा आपल्या दृष्टीमध्ये तो भेद आम्हाला स्पष्ट जाणवला आणि म्हणून आम्ही आपल्याला लाजलो. असे हे शुकाचार्य. लक्षात घ्या, ही कथा का सांगितली? कारण शुकाचार्यांचं महत्त्व आपल्याला कळावं, शुकाचार्य काय योग्यतेचे होते कळावं, म्हणून हे मुद्दाम सांगितलं. या शुकाचार्यांचा हस्तिनापुरामध्ये राजा परीक्षिताशी संवाद कसा झाला आणि त्यांनी भागवत सांगण्याचं कसं मान्य केलं हेही आम्हाला सांगा. परीक्षित राजा हा भगवंताचा श्रेष्ठ भक्त आहेच. पांडवांचा गौरव वाढवणारा सम्राट सुद्धा तो आहे. परंतु त्याने या राज्यलक्ष्मीचा त्याग करून, या साम्राज्याचा त्याग करून गंगा तटावर आमरण उपोषणाला बसण्याचं व्रत का बरे घेतलं हेही आम्हाला सांगा. अशी वेळ त्याच्यावर का यावी की त्याने आपल्या प्राणांचा त्याग करावा? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला सांगा आणि आपल्या मुखातून आम्हाला ऐकायला आवडेल अशी प्रार्थना शौनक ऋषींनी सूत महोदयांना केली. यावर सूत सांगू लागले, द्वापार युग सुरू होतं, नाही का? सत्ययुग पहिलं, त्रेता दुसरं, द्वापार तिसरं आणि कलियुग चौथं. द्वापार युग जेव्हा सुरू होतं तेव्हा महर्षी पराशर आणि त्यांची पत्नी वसुकन्या सत्यवती या दोघांच्या संयोगातून महान ज्ञानी योगी अशा व्यासांचा जन्म झाला. म्हणून माता सत्यवती आणि पिता पराशर यांच्यापासून व्यासमुनींचा जन्म झाला. एक दिवस व्यासमुनी सरस्वती नदीच्या काठावर स्नान करून एकांतामध्ये पवित्र ठिकाणी बसले होते. व्यासमुनी भूतकाळ भविष्यकाळ जाणत होते आणि वर्तमान काळावर त्यांची दृष्टी होतीच. त्यांनी असा विचार केला की कालगतीमुळे प्रत्येक युगामध्ये समाजामध्ये धर्मभ्रष्टता येते. समाज हा श्रद्धाहीन, शक्तिहीन होतो आणि प्रत्येक युगामध्ये माणसांचं आयुष्य कमी 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 होऊ लागलं. आणि आता कलियुगात तर आजकाल सर्वसामान्य माणसांचं आयुष्य 50च्या आसपासच संपतं. आपण शतायुषी तर नाहीच, काही मंडळी 80-90च्या आसपास जातात, पण
सामान्यपणे लोक 50 ते 60 या दरम्यान हल्ली जात आहेत. म्हणजे माणसांचं आयुष्य कमी होऊ लागलेलं आहे हे व्यासांच्या लक्षात आलं. आणि हे दुर्दैव किंवा दुर्भाग्य पाहून या सर्व लोकांच्या हिताचं काय करावं, कसं करावं असा विचार ते करू लागले. आणि म्हणून सध्या लोकांची योग्यता, पात्रता, अधिकार हे कमी कमी होत चाललेले आहेत आणि त्यांना 4ही वेदांचं अभ्यास करणं, शिक्षण घेणं शक्य नाही हे व्यासांच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्यांनी भगवंताच्या मुखातून प्रसूत झालेल्या वेदाचे भगवंताच्या श्वासातून, मुखातून नाही, भगवंताच्या श्वासातून प्रसूत झालेल्या वेदाचे 4 विभाग केले आणि त्या 4 विभागांना ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद अशी नावं दिली. गोपाल कृष्ण भगवान की जय.